एवढीशी ती कुरडई आणि तेलात टाकल्यावर चौपट फुलणारी, खुसखुशीत आणि अगदी पांढरी शुभ्र अशी आजीची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आई आजीच्या पदराला धरून शिकलेली कला, गहू भिजवण्यापासून ते खुसखुशीत कुरडईपर्यंतचा प्रवास. नमस्कार, मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान कुरडई, माझ्या आजीची रेसिपी जी कधीही फेल होणार नाही. तर चला मग रेसिपीला आता आपण सुरुवात करूया. चौपट फुलणारी, खुसखुशीत, ती पण पहिल्याच प्रयत्नात 100% अगदी नवशिक्या बायासुद्धा ही रेसिपी करूनच दाखवणार. तर चीकसुद्धा अगदी पांढरा शुभ्र असा तयार होणार आणि लाल पडणार नाही यासाठी मी काही व्हिडिओमध्ये ट्रिक सांगितलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला येथे गव्हाची कुरडई बनवण्यासाठी येथे मी 2 किलो हा गहू घेतलेला आहे. तर कुरडई बनवताना गहू हा आपल्याला खपलीचा घ्यायचा असतो, परंतु आता खपलीचे गहू अवेलेबल नसतात, ते खूप महाग असतात. म्हणून आपल्याकडे जो गहू अवेलेबल असेल तो घ्यायचा आहे. लोकवन, शरबती, सिहोर, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो घ्यायचा आहे. तर आता माझ्याकडे हा सिहोर गहू उपलब्ध होता, तर मी याच्याच कुरडया बनवणार आहे. तर हा 2 किलो इतका हा गहू घेतलेला आहे. तर आता आपण हा 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहोत. गहू धुण्याच्या आधी आपल्याला तो स्वच्छ निवडून आणि गाळून घ्यायचा आहे आणि मगच कुरडईसाठी धुवायला घ्यायचा आहे. म्हणजेच त्यातील जे एक्स्ट्राचे जे काही कीड वगैरे एखाद्या वेळेस असेल किंवा धूळ असेल तर ती सर्व आधी निघून जाईल गाळणीने आणि मग आपल्याला छानपैकी असा हा धुवून घ्यायचा आहे. पुन्हा याच्यात मी आता हे पाणी टाकून घेत आहे. गहू कितीही स्वच्छ असला तरीसुद्धा आपण तो 2 ते 3 पाण्याने धुवूनच घ्यायचा आहे. कारण दुकानातून आपण जेव्हा गहू आणतो तो पॉलिश केलेला असतो, म्हणून आपण 2 ते 3 पाण्याने हा स्वच्छ धुवून मगच तो आपल्याला झाकून ठेवायचा आहे. आता मी तिसऱ्यांदा हा गहू धुत आहे आणि मग तो झाकणाने झाकून ठेवणार आहे. तर इथे आपण 3 वेळा हा गहू धुवून घेतलेला आहे आणि आता यावर आपण झाकण ठेवूयात. आणि आता मी सोमवार आहे आज, तर सोमवारी मी सकाळी गहू भिजत टाकले, तर संध्याकाळी पुन्हा आपल्याला हे गहू धुवायचे आहेत. आता हा सोमवारी संध्याकाळी म्हणजे रात्री झोपतानाचा व्हिडिओ काढत आहे. तर रात्री झोपताना सुद्धा हा आपल्याला गहू आता पुन्हा 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि पुन्हा ते पाणी बदलून आपल्याला झाकून ठेवायचं आहे. यामुळे काय होते ना, आपल्या गव्हाला जो आंबूस वास येतो तर जास्त खराब वास येणार नाही आणि गहूसुद्धा आपले स्वच्छ राहतील आणि त्याला घरातसुद्धा असा वास पसरणार नाही. म्हणून आपण हा 2 ते 3 पाण्याने पुन्हा धुवून घ्यायचा आहे. तर आता हा जो गहू आहे ते पातीले छोटे पडलेले आहे. गहू जेव्हा सकाळी भिजेल तेव्हा तो अजूनही वरती येईल, म्हणून आता मी याचे पातीले हे चेंज करून घेत आहे. तर यापेक्षा मी थोडेसे हे मोठे पातीले घेत आहे, म्हणजे गहू आपला छानपैकी भिजेल आणि त्याला वरती पाणीसुद्धा आपल्याला भरपूर असे टाकता येईल. म्हणून हे पातीले मी चेंज करून घेतलेले आहे. आता हे एवढे आपल्याला झाकून ठेवायचे आहे. आता आपण दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सकाळी हे गहू पुन्हा पाणी बदलून घेणार आहोत आणि असेच पुन्हा झाकून ठेवणार आहोत. आता मंगळवारी सकाळी आपण आता हे गहू पुन्हा बघणार आहोत. तर बघा, आपल्या गहूला वरती असा हा फेस आलेला आहे, म्हणजे आपले जे गहू आहेत ते बऱ्यापैकी भिजलेले आहेत. तर आता हे जे गहू आहेत ते आता आपण पुन्हा 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहोत आणि पुन्हा हे झाकून ठेवणार आहोत आणि पुन्हा संध्याकाळी याचे पाणी बदलून घेणार आहोत. आता हे पातीले आपण 2 ते 3 वेळा पाणी बदलून आता झाकून ठेवणार आहोत आणि आता पुन्हा संध्याकाळी आपण याचे पाणी बदलून घेणार आहोत. आता बुधवारी म्हणजेच संध्याकाळी आता आपले गहू बघूयात. तुम्हाला गहू मी दाखवते. हे बघा, हे आता गहू आपले पूर्णपणे दाबले जात आहेत, म्हणजे आपण आता गहू चीक काढण्यासाठी घेणार आहोत. तर नॉर्मली गहू आपण चौथ्या दिवशी सुद्धा दळू शकतो, परंतु आता सध्या एप्रिल शेवटचा आठवडा आहे आणि मेचा आठवडा सुरू होणार आहे. तर खूपच गरमी आहे, म्हणून हे 3 दिवसात देखील हे गहू चांगल्यापैकी भिजले जातात. हे बघा, अगदी सहज असा हा चीक निघत आहे. म्हणजेच आता आपण हे
पुन्हा 1-2 पाण्याने धुवून घेणार आहोत आणि याचा चीक काढून घेणार आहोत. आपण जेव्हा पाणी बदलू तेव्हा हे पडले जातील म्हणून एक चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीच्या सहाय्याने आपल्याला हे सर्व जे पाणी आहे ते काढून घ्यायचे आहे. तर बघा, आपला गहू एकदम स्वच्छ आणि एकदम पांढरा शुभ्र असा हा गहू दिसायला लागलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय तर इथे अगदी सहज असा हा आपला गव्हाचा चीक निघत आहे. आता हे जे गहू आहेत ते आपण तिसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच बुधवारी रात्री मी झोपण्याच्या आधी आता हे दळून घेणार आहे. जर तुमच्याकडे जवळच गिरणी असेल या गव्हाची तर तुम्ही गिरणीतून सुद्धा बारीक करून आणू शकता, म्हणजेच जाड बारीक करून देतात ते गव्हाची. ओल्या गव्हाची वेगळी गिरणी असते. तर आता मी हे मिक्सरमध्येच दळून दाखवणार आहे, म्हणजेच कोणी नवशिक्या बाया असते ते 1-2 किलोचे करतात तर त्याच्यासाठी कोणी बाहेर जात नाही म्हणून अगदी घरच्या घरी हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला दळून दाखवणार आहे. तर मी इथे छोटेच भांडे वापरलेले आहे. तर हे यात थोडे गहू घ्यायचे आहे आणि यात आपल्याला थोडे पाणी टाकायचे आहे आणि आपल्याला हे थोडेसे जाड बारीक असे दळायचे आहे. तर आता आपण हे मिक्सरमध्ये जाड बारीक असे करून घेणार आहोत. तर आपल्याला हे मिक्सर असेच चालू बंद करून मग हे आपल्याला गहू दळून घ्यायचे आहेत. तर हे बघा, आपले गहू येथे मी तुम्हाला दाखवते. हे असे जाड बारीक असे आपल्याला दळताना हे बघा, हे असे दळायचे आहेत आपल्याला. जाड बारीक, जास्त बारीकही करायचे नाही. जर आपण हे गहू जास्त बारीक केले तर यातील जी ताम असते ती त्यात जाते, म्हणजेच कुरडई लाल होते. म्हणून आपल्याला हे जे गहू आहेत ते जास्त बारीक न दळता थोडेसे असे जाड बारीक असेच दळायचे आहेत. थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे गहू दळून घ्यायचे. तर आपल्याला हे असे हे जाड बारीक असे हे बघा, हे असे जाड बारीक असेच दळायचे आहेत, जास्त बारीकही करायचे नाहीत. तर मी येथे हा सर्व गव्हाचा चीक मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलेला आहे. आता हा जो चीक आहे तो आपल्याला येथे बारीक गाळणीने गाळून घ्यायचा आहे. तर मी येथे म्हणजे सोजीची जशी चाळणी असते तशीच ही पूर्णपणे बारीक ही चाळणी घेतलेली आहे. तर या गाळणीने आपल्याला हा जो चीक आहे तो संपूर्ण इथे गाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तो कसा गाळायचा आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे हा जो गव्हाचा चीक असतो तो चिकट असतो, म्हणून आपण या गव्हाच्या चाळणीला म्हणजेच या ज्या गाळणीने आपण हा जो चीक गाळणार आहोत तर तो इथे चिटकायला नको, चिकट असतो म्हणून. तर इथे आता आपण याला थोडेसे मीठ आणि तेलाचा हात लावून घेणार आहोत, म्हणजेच आपली जी गाळणी आहे ती चिकट होणार नाही. तर आता येथे आपण या गाळणीला तेल आणि मिठाचा हात लावून घेतलेला आहे, म्हणजेच आपला जो चीक आहे तो या चाळणीला चिटकणार नाही. तर आता हा जो चीक आहे तो आता आपण थोडा थोडा घेऊन या गाळणीने गाळून घेणार आहोत. आता हा जो चीक आहे तो संपूर्ण या चाळणीने आपण येथे गाळून घेणार आहोत. तर असं आपल्याला हा संपूर्ण गाळून घ्यायचा आहे. हे बघा, जेवढा आपल्याकडून या चाळणीने शक्य होईल तेवढा आपण हा गाळून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे आहे ते असे वेगळे चीक वेगळा करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा सर्व जो चीक आहे तो गाळणीने आता आपण येथे गाळून घेतलेला आहे आणि इकडे हा सर्व संपूर्ण जो चोथा आहे तो काढून घेतलेला आहे. आता आपण हा जो चोथा आहे यात आपण पाणी टाकणार आहोत. मी तुम्हाला दाखवते पूर्ण डिटेलमध्ये. हे बघा, हा एवढा चीक निघालेला आहे आपला, फक्त गाळणीने गाळून. पुन्हा आपला चीक निघणार आहे, यात अजूनही आपला चीक शिल्लक आहे, म्हणून आपण हा सर्व गाळणीने पुन्हा गाळून घेणार आहोत. बघा, तेल आणि मीठ लावल्यामुळे आपल्या चाळणीला किती फायदा झालेला आहे. आपली चाळणीला
थोडेसे नॉर्मल आहे ते नंतर निघूनच जाणार आहे मिठाने चोळले की, पण गाळणी जास्त चिकट झालेली नाही आहे. तर आता यात आपण पाणी टाकणार आहोत आणि मग तो चीक पुन्हा काढून घेणार. आता आपल्याला हा जो चोथा आहे तो असा आपल्याला हा काढून घ्यायचा आहे. हे बघा, असा हा जो चोथा उरलेला आहे तो आपल्याला इथे आता वेगळा हा काढून घ्यायचा आहे. तर हा जो चोथा आहे तो पूर्णपणे आता हा वेगळा काढलेला आहे. हे बघा, यातील जो पूर्ण चीक आहे तो आपण पूर्णपणे काढून घेतलेला आहे. आणि आता हे जे चिकाचे पाणी आहे ते आता आपण पुन्हा गाळणीने गाळून घेणार आहोत. तर यात थोडाफार जो गव्हाचा चोथा आहे तो शिल्लक आहे, तर तो गाळणीने पूर्णपणे निघून जाणार आहे. तर येथे हे जे चिकाचे पाणी आहे ते या गाळणीने आपण आता येथे पूर्णपणे असे हे गाळून घेणार आहोत. हे बघा, हे पातळ पाणी असल्यामुळे अगदी सहज असे हे पडत आहे. आधी आपण जेव्हा पहिल्यांदा काढला चीक तेव्हा तो चाळणीतून गळत नव्हता, कारण तो खूप घट्टसर असा तो चीक होता. आणि आता आपण या चोथ्यामध्ये पाणी टाकलेले आहे. जर थोडाफार जो चीक शिल्लक आहे तर तो यातून काढून घेत आहोत आपण. आता हा जो चीक आहे तो आता पुन्हा आपण एकदा गाळणीने गाळून घेणार आहोत आणि नंतर सुती कापडाने आपण हा पुन्हा गाळून घेणार आहोत. म्हणजेच आपण जेवढा जास्त चीक गाळू तेवढीच आपली कुरडई आहे ती पांढरी शुभ्र होणार. आणि ही जी अशी चाळणीला बघा ताम आहे ती सर्व निघून जाणार. म्हणजेच आपली जी कुरडई आहे ती लाल होणार नाही आणि एकदम पांढरा शुभ्र असा हा चीक तयार होईल. तर आपण हा 2 वेळा चाळणीने गाळून घेणार आहोत आणि नंतर पुन्हा कापडाने हा गाळून घेणार आहोत. हा जो चीक आहे तर आता आपण हा 2 वेळा गाळणीने गाळून घेतलेला आहे. आता पुन्हा आपण तिसऱ्यांदा हा गाळणीने गाळून घेणार आहोत. पण त्याआधी आता मी इथे पातेल्याला हे जे पांढरे कापड आहे ते बांधून घेतलेले आहे. सुती कापड बांधायचे आहे, म्हणजेच त्यातून चीक हा छान असा गळेल. तर मी इथे बांधून घेतलेला आहे आणि आता आपण हा जो चीक आहे तो पूर्णपणे आता यात गाळून घेणार आहोत. खाली बसलेला चीक असेल तो आपण हा पूर्ण ढवळून घ्यायचा आहे आधी, म्हणजेच सर्व एकसारखा असा हा आपला चीक पडेल. तर आता येथे आपण पुन्हा येथे गाळणीने गाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर येथे आता कापडाने सुद्धा खाली आपला हा चीक आहे तो पडणार आहे. म्हणजेच अजून जी काही ताम असेल थोडीफार तर ती चाळणीमध्ये सुद्धा शिल्लक राहील आणि बाकी जी आहे ती कापडाच्या वरती शिल्लक राहणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हा 3 ते 4 वेळा हा जो चीक आहे तो पूर्णपणे गाळून घ्यायचा आहे. हे बघा, गाळणीने चीक हा पटकन गळला जातो, परंतु कापड हे अतिशय बारीक असते म्हणून त्याला थोडा वेळ लागतो. तर हळूहळू तो सुद्धा पूर्णपणे गळून जातो. तर या प्रोसेसला थोडा टाईम लागतो, परंतु आपला जो चीक आहे तो अगदी पांढरा शुभ्र असा हा चीक तयार होतो आणि कुरडईसुद्धा यामुळेच आपली पांढरी शुभ्र तयार होते. यात आता आपल्याला मी फ्रीजमध्ये हे थंड पाणी करण्यासाठी ठेवलेले होते. तर या चिकामध्ये आपल्याला हे पूर्णपणे थंड पाणी टाकून द्यायचे आहे, म्हणजेच आपला जो चीक आहे तो छानपैकी असा तळाला बसतो. आणि आता सध्यात गरमीचे वातावरण आहे म्हणून नॉर्मल पाणी न टाकता थोडेसे थंड पाणी टाकायचे आहे. तर ही सर्वात महत्त्वाची टिप आहे, तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा. आणि आता हा जो चीक आहे तो पुन्हा आता एकदा आपल्याला असा हाताने हलवून ढवळून घ्यायचा आहे आणि आता यावर आता आपण झाकण ठेवून देणार आहोत. आता आपण हा गुरुवारी सकाळी बघत आहोत हा चीक. तर यातील जे वरचे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि पुन्हा तसेच आपल्याला पाणी बदलून ठेवायचे आहे. तर मी शुक्रवारी या कुरडया बनवत आहे सकाळी. तर वरचे जे पाणी आहे ते मी संपूर्ण काढून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हा जो चीक आहे तो मोजून घ्यायचा आहे. जेवढा चीक तेवढेच पाणी आपल्याला कुरडईसाठी वापरायचे आहे. तर बघा, येथे आता आपण जो घाट घेणार आहोत कुरडईचा, तर त्याच्यासाठी आपल्याला येथे मी सेम डबे घेतलेले आहेत. तर एका डब्यात मी चीक घेतलेला आहे आणि सेम डब्यात मी तेवढेच पाणी घेतलेले आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला गॅसवर हे पातेले ठेवून त्यामध्ये
जे आपण पाणी मोजून घेतलेले आहे ते टाकलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला येथे 1 ग्लास इतके हे थोडेसे पाणी जास्त ठेवायचे आहे, म्हणजेच जर आपल्याला थोडेसे पाणी जास्त लागले तर ते आपल्याला वरून टाकता येईल म्हणून. तर डब्बा हा फुल भरलेला होता म्हणून मी एका पातेल्यात तो चीक ओतून घेतलेला आहे आणि आता इथे आपल्याला चवीनुसार हे मीठ टाकायचे आहे. तर येथे आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, पाणी गरम झालेले आहे आणि जे एक्स्ट्राचे पाणी होते ते आता आपण इथे काढून घेतलेले आहे. तर हे बघा, हा आता चाटू घेतलेला आहे मी. जर तुमच्याकडे चाटू नसेल तर तुम्ही लाटण्याने किंवा रईने सुद्धा हे घाट घेऊ शकतात. तर येथे आता आपल्याला हे बघा, हळूहळू हा जो चीक आहे तो टाकायचा आहे आणि चीक टाकताच आपल्याला लगेच ही प्रोसेस चालूच ठेवायची आहे ढवळण्याची. जसे आपण हा चीक टाकतो तसे आपल्याला लगेच हे ढवळत राहायचे आहे, फिरवत राहायचे आहे एकसारखे, म्हणजेच आपला जो चीक आहे त्याचा असा गोळा बनणार नाही आणि मस्त एकसारखा असा आपला हा चीक तयार होईल. तर बघा, आपण जो चीक आहे तो सर्व टाकून घेतलेला आहे. आता माझ्याकडे कोणीही पकडायला नाही म्हणून मी एकटीच आता एका हाताने पातेले पकडून आणि एका हाताने हा जो चीक आहे तो घेरून घेत आहे. जर तुमच्याकडे 2-3 जण असतील घरात तर तुम्ही थोडासा जास्त चीक घेऊन तो बनवू शकतात आणि एक जण पातेले पकडायला जरूर लागते यासाठी. तर आता मी येथे काय केलेलं आहे, थोडासा मला चीक घट्ट वाटला म्हणून जे आपण 1 ग्लास पाणी काढून ठेवलेले होते ते सुद्धा टाकून घेतलेले आहे. तर पूर्णपणे चीक घेरून घेतला आणि वरून तो एकसारखा करून असा हा दाबून घेतलेला आहे आणि त्याला 10 ते 15 मिनिटे आपण वाफ देऊन घ्यायची आहे. तर 7 ते 8 मिनिटांनंतर आपण चीक पुन्हा बघितलेला आहे तर तो पुन्हा आपल्याला खालून वरती पूर्ण असा हा एकसारखा असा चाळून घ्यायचा आहे, म्हणजे चीक सर्व बाजूने हा शिजला जातो. तर पुन्हा यावर झाकण ठेवून आपल्याला हा पुन्हा 7 ते 8 मिनिटे असा हा शिजवून घ्यायचा आहे. तर येथे मी 20 ते 25 मिनिटे असा हा चीक शिजवून घेतलेला आहे आणि चीक कसा शिजला ते आपल्याला कसे चेक करायचं, तर थोडासा ओलसर हात करायचा आणि त्याला असा हातात चीक घेऊन बघायचा. तर त्याची एकसारखी अशी गोळी बनते आणि हाताला अजिबात हा चीक चिटकत नाही. तर बघा, अगदी पांढरा शुभ्र असा हा आपला चीक तयार झालेला आहे. तर मी आता इथे वरती आलेली आहे टेरेसवर आणि आता इथे वरती आपण कुरडया बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी कुरडईचा सोऱ्या घेतलेला आहे आणि त्यात मी कुरडईची जी चाळणी आहे ती टाकून घेतलेली आहे. तर माझ्याकडून हा जो चीक आहे थोडा घट्ट झालेला आहे, परंतु मी जे पूर्ण गरम पाणी केलेले होते ते पूर्णपणे संपलेले होते. तर म्हटलं पुन्हा गरम पाणी करायला वेळ जाईल म्हणून मी तो पुन्हा त्यात गरम पाणी करून टाकले नाही, परंतु तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ते आवश्यकतेनुसार टाकायचे आहे. परंतु मला असे वाटते की जेवढा आपला चीक घट्ट असतो तेवढी आपली कुरडई ही जास्त खुलते, म्हणून मी ते तसेच राहू दिलेले आहे. हे एक मुख्य कारण आहे. तर थोडंसं आपल्याला कुरडई दाबायला सुद्धा त्रास होतो, परंतु आपली कुरडई अगदी पांढरी शुभ्र आणि अगदी थोडीशी घट्ट असली तर अगदी चौपट अशी आपली ही कुरडई फुलते. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो वेढा आहे कुरडईचा तो आधी बाजूने घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग शेवटी आपल्याला मध्ये हा जो वेढा आहे तो असा तोडायचा आहे, म्हणजेच आपली जी कुरडई आहे त्याच्या साखळ्या होत नाही आणि एकसारखी अशी ही कुरडई होते. तर अशा पद्धतीने मी या सर्व ज्या कुरडया आहेत त्या करून घेत आहे. तर मी हा जो चीक आहे तर त्याचे 2 मी घाट घेतलेले होते, कारण पहिला जो घाट होता तो मी अगदी पांढरा शुभ्र असा हा घाट बाजूला काढून घेतलेला होता आणि नंतरचा जो आहे तो थोडासा उरलेला होता म्हणून त्याच्या मी वेगळ्या कुरडया केलेल्या होत्या. तर अशा पद्धतीने मी या सर्व प्रकारच्या कुरडया करून घेतलेल्या आहेत आणि बघा, पहिल्याच दिवशी मी ही कुरडई तुम्हाला तळून दाखवत आहे. तर अगदी आपली कढईसुद्धा भरून आलेली आहे, अगदी चौपट अशी आपली ही कुरडई फुललेली आहे. तर पहिल्या दिवशी कुरडया थोड्या ओलसर असतात तरीसुद्धा बघू शकताय तुम्ही, अगदी कढईभर फुलणारी अशी चौपट फुलणारी आपली कुरडई तयार झालेली आहे. तर अगदी नवशिक्या बायासुद्धा ही रेसिपी करू शकतात, कुरडई करू शकतात आणि आपल्या सासूबाईंना खुश करू शकतात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हे बघा, मी ही आपली जी कच्ची कुरडई आहे ती सुद्धा दाखवते आणि खुललेली आपली तळलेली कुरडई बघा, अगदी चौपट अशी झालेली आहे आणि अगदी पांढरी शुभ्र अशी आपली ही कुरडई झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा या पद्धतीने या कुरडया नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. तर भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओसोबत. धन्यवाद.